जय जय रघुवीर समर्थ. सार्थ श्री दासबोध. दशक 3, समास 8. आधिदैविक ताप. आपल्या अनेक जन्मांच्या असंख्य शुभ अथवा असंख्य अशुभ कर्मांचे परिणाम मृत्यूनंतर भोगावे लागतात. शुभ कर्मे केली असल्यास स्वर्गातील सुख मिळते आणि अशुभ कर्म केली असल्यास नरक यातना भोगाव्या लागतात. या दोन्ही नाही समर्थ रामदास स्वामी आधिदैविक ताप म्हणतात. ईश्वर हा संगणकासारखं काम करतो. तो भला मोठा संगणकच आहे, कारण आपल्या चांगल्या किंवा वाईट कर्मांची नोंद तिथे होत असते. तर आजचा समास हा आधिदैविक ताप याची माहिती सांगतो. आपण जरूर ऐकूया. समास ऐकण्याच्या आधी माझी सगळ्यांना विनंती आहे, आराध्य परितोष चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओखाली श्रीराम लिहायला अजिबात विसरू नका. चला तर ऐकूया. दशक 3, समास 8. श्रीराम. मागा बोलीला आध्यात्मिक, त्या उपरी आधी भौतिक. आता बोली जेल आधी दैविक, तो सावध ऐका. शुभाशुभ कर्माने जना, देहांती यमयातना. स्वर्ग नरक भोग नाना, या नाव आधिदैविक. नाना दोष नाना पातके, मदांधपणे अविवेके. केली परी ते दुःखदायके, यमयातना भोगविती. अंगबळे द्रव्यबळे, मनुष्यबळे राजबळे. नाना सामर्थ्याचे निबळे, अकृत्य करीती. नीती सांडूनिया तत्वता, करू नये तेची करिता. यमयातना भोगिता, जीव जाये. डोळे झाकून स्वार्थबुद्धी, नाना अभिलाष कुबुद्धी. वृत्ती भूमी सीमा साधी, द्रव्यदारा पदार्थ. मातलेपणे उन्मत्त, जीवघात कुटुंबघात. अप्रमाण क्रिया करीत, म्हणून यमयातना. मर्यादा सांडूनी चालती, ग्रामादंडी ग्रामाधिपती. देशादंडी देशाधिपती, नीतिन्याय सांडिता. देशाधिपतीस दंडिता रावो, रायास दंडिता देवो. राजा न करीत नीतिन्यावो, म्हणून यमयातना. अनितीने स्वार्थ पाहे, राजा पापी होऊन राहे. राज्या अंती नरक आहे, म्हणून या. राजा सांडिता राजनीती, तयास यम गाजिती. यमनीती सांडिता धावती देवगण. ऐसी मर्यादा लाविली देवे, म्हणून नीतीने वर्तावे. नीती न्याय सांडिता भोगावे, यमयातनेसी. देव प्रेरिले यम, म्हणून आधिदैविक नाम. तृतीय ताप दुर्गम यमयातनेचा. यमदंड यमयातना, शास्त्री बोलिले प्रकार नाना. तो भोग कदापि चुकेना, या नाव आधिदैविक. यमयातनेचे खेद, शास्त्री बोलिले विशद. शरीरी घालून अप्रमाद, नाना प्रकारे. पापपुण्याची शरीरे, स्वर्गी असती कळेवरे. त्यात घालूनी नाना प्रकारे पाप पुण्य भोगविती.
नाना पुण्ये नाना विळास, नाना दोषे यातना कर्कश, शास्त्री बोलिले अविश्वास, मानूच नाहीये. वेदाज्ञेने न चालती, हरिभक्ती न करीती, त्यास यमयातना करीती, या नाव अधिदैविक. अक्षोभ नरकी उदंड जीव, जुनाट किडे करीती रवरव, बांधोन टाकीती हात पाव, या नाव अधिदैविक. उदंड पैस लहान मुख, कुंभाकार कुंड येक, दुर्गंधी उकाडा कुंभपाक, या नाव अधिदैविक. तप्त भूमिका ताविती, जळत स्तंभ पोटाळविती, नाना सांडस लाविती, या नाव अधिदैविक. यमदंडाचे उदंड भार, यातनेची सामग्री अपार, भोगभोगिती पापी नर, या नाव अधिदैविक. पृथ्वीमध्ये मारनाना, त्याहून कठीण यमयातना, मारिता उसंतची असेना, या नाव अधिदैविक. चौघे चौकडे ओढीती, येकते झोकून पडती, ताणीती मारिती ओढून नेती, या नाव अधिदैविक. उठवेना बैसवेना, रडवेना पडवेना, यातनेवरी यातना, या नाव अधिदैविक. आक्रंदे रडे पाणी फुंजे, धकाधकीने निर्बुजे, झुरझुरो पंजर होऊनी झिजे, या नाव अधिदैविक. कर्कश वचने कर्कश मार, यातनेचे नाना प्रकार, त्रास पावती दोषी नर, या नाव अधिदैविक. मागा बोलिला राजदंड, त्याहुनी यमदंड उदंड, तेथील यातना प्रचंड, भीमरूप दारुण. आध्यात्मिक आधिभौतिक, त्याहून विशेष अधिदैविक, अल्पसंकेते काही एक, कळावया बोलिले. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे अधिदैविक तापनाम समास अष्टम. श्रीराम. मंडळी, ह्याच चॅनलवर आणखीही काही ग्रंथ अपलोड केलेले आहेत. नवनाथ भक्तिसारातल्या कथा आहेत. गजानन महाराजांचा ग्रंथ म्हणजे गजानन विजय हा अपलोड करणं चाललंय. असे विविध ग्रंथ, स्वामी समर्थांचं सारामृत, मराठीतून सप्तशती आणि बाकी इतर अनेक स्तोत्र आराध्य परितोष चॅनलवर अपलोड आहेत. सर्वांनी आराध्य परितोष चॅनलला सबस्क्राईब केलं तर ती तुम्हाला सहजपणे दिसतील. तेव्हा सर्वांनी नक्की ऐका. सगळी स्तोत्र छान आहेत, उपयुक्त अशी स्तोत्र मी अपलोड करत असते. तेव्हा नक्की ऐका. दासबोध तर तुम्ही ऐकतच आहात. धन्यवाद.